तर बघा आता वहिनी ह्याच्यामध्ये जाणार आहेत. तू पण जा जीप मध्ये. मग गाईस तर बघा आता तुम्ही चालल्यात. हे बघा ह्या इकडे ऐका ना ते माझा सेकंड राऊंड आहे. तुमचा सेकंड राऊंड आहे ते मला समजलं, पण आपण जिथे आता गेलतो कुलधाऱ्याला तिथे कसं वाटलं तुम्हाला? कसा प्लेस आहे तो? मला काय एकदा सांगा. मला माझा एक्सपिरियन्स तर खूप भारी होता. आणि हे बघा मी सांगेल तुम्हाला माझा एक्सपिरियन्स कसा होता. मग हॉटेलवरती गेल्यावरती सांगेल का काय झालं माझ्यासोबत ॲक्च्युली तिथे. हे बघा वहिनी चालल्यात. वहिनी आलेल्या आहेत हे बघा. हा 1 2 3 स्टार्ट. आता आम्ही जोधपूरमध्ये पोहोचलेलो आहोत हॉटेलवरती. आणि इकडे खूप थंडी आणि पाऊस तर एवढा पडलाय ना हिशोबाच्या बाहेर. तर चला आतमध्ये गेल्यावरती दाखवते. आता भूक पण लागली, तर जेवून पण घेऊ आम्ही. तर दाखवते तुम्हाला. जे सगळं पाहिजे गोडमध्ये. हे गाईस तर आता मी रेडी झालेली आहे आणि आता आम्ही आहोत जोधपूरमध्ये. तर इथून आता आम्ही चालत बघू इथे काय फिरण्यासारखं आहे. मी तर पहिल्यांदा चालले तर मला तुम्हाला दाखवते मी. मला तर अजून काय नाव वगैरे माहीत नाही कुठे जायचं आहे कुठे नाही. तर चला तिथे गेल्यावरती दाखवते तुम्हाला. गाईस तर तुम्हाला मी बोललेली की रूमवरती गेल्यावरती मी सांगेल की माझ्यासोबत काय झालं तिथे कुलधाऱ्यामध्ये. कारण की तिथे असं झालं की आम्ही सगळ्याशी फिरत होतो. तिथली तो गाईड होता, तो माहिती सांगत होता सगळी. आणि तेवढ्यात त्यांनी जी गोष्ट म्हणजे असा एक्सपिरियन्स झाला माझ्यासोबत की तिथे किंवा आम्हाला असं कोणीतरी बघितलं आणि लपला. कोण तर मला असं वाटलं ती बाईच आहे, कोणतरी बाईच आहे किंवा कोण कुठली तरी बाई अशी बघते आणि मला लपते म्हणून. तसं मला असं दिसलं तिथे. आणि नंतर मला तेव्हा माहीत नव्हतं का तिथे राणीचं घर होता की काय होतं ते. नंतर आम्ही त्या घराच्या इथे गेलो आणि तो गाईड सांगत होता का हा त्याच राणीचं घर आहे की राणी ज्या राजाला आवडत होती त्या राणीचं घर आहे हे. तर आम्ही तिथे पोचलो आणि म्हणजे असं मला भास झाला की तिथे कोणतरी आहे. तो मला ऑलरेडी पहिले झाले राहते, मला नव्हतं माहीत होतं त्या राणीचं घर आहे की कोणाचं घर आहे. पण तिथे मला अशी महिला दिसली की कोणतरी बघते आणि लपते अशी. तर तो इन्सिडेंट झालेला तोच तुम्हाला सांगायचं होतं. म्हणून त्याला तिथलं मोस्ट हॉन्टेड प्लेस इन इंडिया असं ते पूर्ण इंडियामधला हॉन्टेड प्लेस आहे तो असा. तर तिथे 6 नंतर पण कोणाला एंट्री नाही. एवढं भयानक वाटतं तिथं, भरपूर भयानक आहे. असं 6 नंतर तिथे कोण थांबत पण नाही आणि कोण तिकडे बघत पण नाही. एवढं तिथं म्हणजे भयानक आहे तिथे. म्हणून जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहितीच असेल. आणि जे कोणी नसतील गेले तर विजिट द्या तुम्ही तिथे. पण संध्याकाळच्या टायमिंगला अजिबात देऊ नका. आणि कारण की आम्हीच एवढे घाबरलेलो ना हिशोबाच्या बाहेर. तर हेच सांगायचं होतं. आणि आजची ट्रिप आता आम्ही निघू इथून, खाली जातो, नाश्ता वगैरे करतो आहे आणि नंतर मग भेटू तुम्हाला. काहीच तर आता आम्ही चाललो खाली नाश्ता करायला आणि मग इथून निघणार आहोत. तर कुठे जाणार आहे ते नंतर समजेलच तुम्हाला. तर सध्या तरी आता नाश्ता करून घेते. तर चला तुम्हाला खाली गेल्यावरती भेटू. आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि आता मी चालू रूममध्ये. तर चला बघा ड्रेसिंग दाखवू तुमची. ओ इकडे बघा, हे बघा आजची यांची ड्रेसिंग कशी दिसतात सांगा कमेंटमध्ये. आता मी निघतोय तर तुम्हाला आता जिथे जाऊ ना तिथेच भेटू. आता काय बघायला चालू आहे मला तर नाही माहिती. तर बघू.
गाईस तर बघा हे इथलं ह्याचं या गडाचं नाव आहे मेहरनगड गड. हे बघा किती छान आहे, मस्त वाटतंय बघायला. इथली पण काहीतरी एक हिस्ट्री आहे, वहिनी सांगतात का त्या खिडकीमधून काहीतरी आहे काय मला पण नाही माहिती. तो खूप ताकदवर होता. हा. काय त्याचं? तो नंतर परत तिकडे गेला ना इराणला. इराणला गेला. इराणला वापस गेला तो, कारण की इराण मध्ये पण त्याच्या भाऊ बंद त्याला धोका देतो. इकडे इतका पाऊस आहे. हा ना यार, तिथे सरप्राईज होती. काय नाव होतं त्याचं? मोहम्मद गोरी. हा. मोहम्मद गोरी. मोहम्मद गोरी होता, पण मोहम्मद गोरीकडे मला लागली आहे भूक, तर मी तिथे चिप्स घ्यायला आले. चिप्स वगैरे घेते आणि परत जाते. तर चला बघा कशी पाणीपुरी खातात. मिनी मस्त चिप्स वगैरे घेतलेत, मी ते खाणार आहे. हा हा हा. काय बाजूचा बघ, बाजूला शॉपिंग होतं आपल्या. किती तर बघा आता आम्ही हॉटेलवरती पोहोचलेलो आहोत. आम्ही आहोत इंदोरमध्ये. हे बघा तर आता आम्ही त्याला जेवण्यासाठी तर इथून जेवून घेतो आणि मग परत जाऊ वरती हॉटेलमध्ये. आणि बघा आम्ही खातो पाणीपुरी. तर चला, तर आता आम्ही इथून निघतोय ना. इथून आता आम्ही चाललो झू बघायला. तर तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवते ना. आमचा नाश्ता वगैरे आम्ही इथेच केला. आता नाश्ता वगैरे करून आत्ता आम्ही इथून चेकआउट करून जाऊ झू बघायला. तर तिथे गेल्यावरती मस्तपैकी तुम्हाला दाखवणार मी काय काय प्राणी वगैरे आम्हाला दिसतात ते. तर चला, तर बघा आता आम्ही निघतो इथून. चला, तर बघा आता आम्ही इथे आलेलो आहोत इंदोरमध्ये प्राणी संग्रहालय. इंदोर झूमध्ये आलेलो आहोत. आणि हे बघा आम्ही सगळे ते भाऊ आणि ते तिकीट घ्यायला गेले. आम्ही इथे आहोत. आता आतमध्ये गेल्यावरती दाखवतो तुम्हाला कसं काय काय. इथे आय थिंक वहिनी बोलत होत्या की व्हाईट टायगर आहेत, म्हणजे व्हाईट वाघ आहे. तर बघू आता तिथे गेल्यावरती तुम्हाला दाखवणारच आहे मी. तर चला कंटिन्यू द्या. ब्लॅक बग आहे ते. सलमान खानने मारलेले ब्लॅक बग. फेमस आहे सलमान खान. व्हेरी व्हेरी टेस्टी. आमची एक आम्ही स्नेक बघायला चाललो, म्हणजे साप. किंग कोब्रा. रूम चेकआउट. इथे आहे, इथे बसलाय किंग कोब्रा.
एक तिथं किंग कोब्रा आणि तिथे पण आहे ना आहे तिथे एक आहे ना छोटे हा आतमध्ये बघा बर्मिस पायथन सापाचं नाव आहे आणि हा बघा किती मोठा हा दिसतोय ना त्याला येल्लो व्हाईट तो आहे तो आणि आता पुढे पण बघूया काय काय त्याचं नाव काय आहे कॉमन सेंट बोआ तो कुठे आहे त्याला कसं शोधायचं आता नाही दिसत इथे आता मला तरी नाही दिसत बघू आता पुढे अजून काय हा बघा रेड सेंट हे चावत नाही बाईक वरती तिकडे की आणि एक आतमध्ये आहे ना आतमध्ये 2-3 स्नेकमध्ये साप वगैरे बघून झालं आणि आता आम्ही असं इकडे हे बघा इथे पॅरेट बघायला पॅरेट बघते कशी बघतो एकत्र इकडे तर आता आम्ही मस्तपैकी बाहेर फिरतो आणि एवढे प्राणी आहेत ना मस्त आहेत पण इथल्या त्या माणसांनी सफेद वाघ बघायचा होता त्यांनी दाखवलंच नाही तिथं आम्हाला भरपूर राग आला तर मग आम्ही उतरून सापं बघायला गेलो तर ते सापं बघून झाल्यानंतर आता आम्ही इथे बघा फिरतोय बोलू का तिथे काही परत एकदा माती कसं आहे मोर पण आहे सर्दी आली वाटतं त्याला हे बघा आता हत्ती बघून आता आम्ही चाललो पुढे हे बघा इकडे काय आहे भालू बघू आता भालू कुठे आहे खूप मस्त आहे आता भालू बघायला चाललो पण आहे का नाही आहे हा तो झोपलाय ना तोच ना हे तिकडे पण आहे मग झूम करून दाखव ते बघा तिकडे झोपले एक हाय तिथे असं त्यांना बसण्यासाठी वगैरे हा ती बघा त्या विचारायला काय नव्हतं त्याच्यावर एकटाच बसलाय so angry first of all.
हाय हाय. आय एम हिअर. काय बघते काय तू ॲडम सारखा बसला कसलं वरती होतं. किती फॅट आहे ते. ते त्याचं जॉ तुटलंय हो कालच्याचं त्या साईडच्या का. हे बघा किती बदक आहेत. यो बघितला ना तुम्ही. हे वाला बघितलंय ना. नाही तो वेगळा होता रेंडियर होता. मगर एकच मान झालं बाई मोठा बिझी आहे जेवण. चला 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 चला. झोपले तो. नको नको नको. हे मूर्ख आहेत का. हे बघा ससे. हे बघा. वेगळे लवबर्ड्स वरती. वेगळे वरती नीलेवाले. तर बघा असं ओपन मध्ये आहेत सगळे पक्षी. हे बघा किती बसलेत. बाप रे बाप. मस्त. हे बघा इकडे पण आहेत. काय आहे खाईतच नाही तू. हे बघा बापरे ग असं जायला लागते. आम्ही तिकडे चाललो. इकडे बघा हे सगळं असं आहे. म्हणजे इकडे असे हे सगळे असे पक्षी ओपनमध्ये आहेत ना. आम्ही त्यांना असे मस्त समोरून बघतोय. खूप छान वाटते बघायला आणि खूप मस्त त्यांचा आवाज वगैरे एवढं भारी आहे ना. हे बघा. आणि हे बघा इथे कसं बसले. वाव. असं आहे. ये लोग काय आहे 4 साल. है का 50-60 साल आज नहीं वो काट देती है वो थोड़ा गुस्से वाली. खाली आ. खाली. बसल तो थोडा अजून आत पुढे काय पलाला. राहू दे एवढे पण. ओ घ्या पकडा बघू. ते बघा पोपट कसं जाऊन बसते त्यांच्या इथे साईडला. अरे बापरे.
ते काय बघतात ही सगळी बघूया आता. Wow. तर हे बघा पोपट किती छान आहे, किती मस्त आहे. वाव, मला खूप भारी वाटतं. आणि हे बघा हे पण भरपूर सारे आहेत आणि असे ओपन आहेत. ओपन म्हणजे ओपन फिरायला मिळतं इथे. मस्त खूप छान वाटलं. तर असं का इकडे भरपूर पक्षी आहेत बघा. खूप छान आहे, मस्त वाटलं बघायला. हे बघा खारुताई. तर आता आम्ही इथून झूमधून सगळं आमचं बघून झालेलं आहे. फक्त एवढं राग आला ना, फक्त व्हाईट टायगर आम्हाला त्यांनी दाखवलं नाही होता, पण त्यांनी दाखवला नाही. तो सांगू होता का तुम्ही उतरलेच नाही वगैरे वगैरे. तर जाऊ द्यात, बाकी सगळं आम्ही बघितलं, खूप छान वाटलं. तर आता आम्ही इथून निघतोय, तर तुम्हाला डायरेक्ट आहे आणि आम्ही गाडी इकडे पार्क केलेली. तर आता आम्ही इथून निघतोय. तर चला, आता आम्ही इथे तर असे थांबलेलो आहोत. तर आज आम्ही घरी पोचू. तर बघू आता काय काय करतात. तर इथे थांबून जरा काहीतरी नाश्ता पाणी करतो. तर चला.